नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजचा जो विषय आहे तो आहे की प्रेमामुळे दुःख कधीच नाही मिळत। बऱ्याचदा लोकांचा असा प्रश्न असतो की मी आयुष्यामध्ये एखाद्या व्यक्तीवर प्रेम केलं किंवा ह्या गोष्टीवर प्रेम केलं आणि माझ्या वाट्याला दुःख आलं। पण कसं असतं माहिती का, प्रेम ही अशी गोष्ट आहे ना ज्या गोष्टीचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे। आयुष्यामध्ये प्रेमामुळे कधी दुःख होतच नसतं। इनफॅक्ट प्रेमामुळे आयुष्यामध्ये आनंद वाढत जातो। पण जे आपल्याला दुःख होत असतं ना ते होत असतं अटॅचमेंटमुळे कधीही। पण कसं असतं माहिती आहे का, हे जे प्रेम आणि अटॅचमेंट असतं ना ह्या दोन्ही गोष्टींमधला आपल्याला फरक नाही कळत। आपण अटॅचमेंटलाच प्रेम समजून बसत असतो, त्यामुळे आपण आयुष्यभर दुःखी राहतो। आणि विनाकारण जो प्रेम शब्द आहे ना त्या प्रेम शब्दाची आपण किंमत कमी करतो। काल परवाच माझं एका मित्रासोबत बोलणं झालं आणि तो मला म्हणत होता की आयुष्यामध्ये फक्त 2-3च लोक आहेत ज्यांच्यामुळे मला प्रचंड दुःख होतं आहे। बघा, आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप कमी लोक असतात ज्यांच्यावर आपण डिपेंड असतो आणि त्या लोकांमुळेच आपल्याला त्रास होत असतो। पण ज्या लोकांशी आपलं काहीच देणं घेणं नाही आहे, ज्या लोकांना आपण ओळखत नाही, अशा हजारो जरी लोक आपल्याला भेटली ना तरी पण आपल्याला तेवढं जास्त दुःख नाही होत। आपल्याला वाईट वाटतं एखाद्या वेळेस, जर आयुष्यामध्ये एखादा कोइन्सिडन्स झालेला असेल, एखादी घटना घडलेली असेल ना तर आपल्याला माणुसकीच्या नावानं त्या गोष्टीची हळहळ होते, वाईट वाटतं, पण जास्त दुःख नाही होत। दुःख जे असतं ना ते कंटिन्युअसली कॉन्स्टंट पेन असतो। वाईट वाटणं ही गोष्ट वेगळी आणि दुःख होणं हे वेगळं असतं। आणि जे दुःख होत असतं ना ते नेहमी अटॅचमेंटमुळे होत असतं, प्रेमामुळे कधीच दुःख नाही होत। प्रेम जी गोष्ट आहे ना ही या जगातली सर्वात हायेस्ट गोष्ट आहे, सगळ्यात सुप्रीम। ज्यावेळेस आपल्याला ॲक्च्युअलमध्ये प्रेम होतं त्यावेळेस मग आपण ह्या जगातून मुक्त झालेलो असतो। ॲक्च्युअलमध्ये आपल्याला आनंद काय असतो तो मिळत असतो। त्यावेळेस आपण स्वतःमध्ये खुश असतो, आपण कुठल्याही गोष्टीवर डिपेंड नसतो आणि त्या अवस्थेला पोहोचणं म्हणजे प्रेम। पण सध्याच्या आयुष्यामध्ये आपण प्रेमाला एवढ्या खालच्या दर्जाला आणून ठेवलं आहे ना, काहीही झालं की आपण समोरच्याला ब्लेम करतो आहे आणि प्रेमाला नावं ठेवतो आहे। पण ज्याला आपण प्रेम म्हणतो ना ते प्रेम नसतं, ती असते अटॅचमेंट। ज्याही व्यक्तीसोबत आपल्याला लगाव आहे ना त्या व्यक्तीपासून आपल्याला दुःख मिळणं हे साहजिक आहे, मग कोणीही असू दे। बऱ्याचदा आपल्याला एखादी गोष्ट आवडत असते आणि ती गोष्ट मिळत नाही। सपोज मला एखादी एंट्रन्स क्रॅक करायची आहे, मला एखादी पोस्ट पाहिजे, त्यासाठी मी अभ्यास करतो आहे, माझा पूर्णपणे माझा जो जीव आहे ना तो त्या ठिकाणी मी ओतला आहे, माझा संपूर्ण वेळ दिला आहे, माझ्या अंतःकरणापासून त्या गोष्टीची मी इच्छा केली आहे, माझी 24 तास त्या गोष्टीसाठी मी मेहनत केली आहे। पण जर ती मला गोष्ट मिळाली नाही ना तर त्यावेळेस मला ते हर्ट होतं, वाईट वाटतं। कारण कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीमध्ये आपला वेळ इन्व्हेस्ट करतो ना त्यावेळेस त्या ठिकाणी आपण इमोशनली पण अटॅच झालेलो असतो, पण ते आपल्या लक्षात येत नाही। आपण त्या अटॅचमेंटलाच प्रेम म्हणत असतो। ज्यावेळेस पण आपल्या आयुष्यामध्ये प्रेम उतरतं ना त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळी जादू असते। जे पण संत लोक आहेत, जे पण फकीर लोक आहेत ना त्यांना कधीतरी जाऊन बघा, ते या जगातल्या कुठल्याही व्यक्तीवर डिपेंड नसतात, कुठल्याच व्यक्तीवर। त्यांचं रिलेशन सगळ्यासोबत चांगलं असतं पण ते डिपेंड नसतात कोणावर, त्यांचे अटॅचमेंट कोणासोबत जास्त नसते। त्यामुळे आयुष्यामध्ये त्यांना कोणी दुःखीच नाही करू शकत। आपल्याला दुःख कोण देतं? ज्यांच्यावर आपण डिपेंड असतो, ज्यांच्यासोबत आपण अटॅच असतो। पण जर आपल्या आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये प्रेम असेल ना तर आपण समोरच्या व्यक्तीला कधी ब्लेमच नाही करणार, आपण स्वतः आनंदी असतो। समोरचा व्यक्ती आला काय गेला काय आपल्याला जास्त फरक नाही पडत, आपण कोणावर डिपेंडच नसतो, त्यामुळे दुःखी होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत। आणि ज्यावेळेस आपण अशा अवस्थेला पोहोचतो ना ते ॲक्च्युअलमध्ये प्रेम असतं। एखादी गोष्ट जर समोरच्यानं आपल्याला दिली तर आपण म्हणतो त्याचं माझ्यावर प्रेम आहे, नाही दिली तर म्हणतो आपलं त्याच्यावर प्रेम नाही, पण ह्याला प्रेम म्हणत नाहीत। प्रेमामध्ये मागणं नसतं, फक्त देणं असतं। ज्यावेळेस पण आपण त्या प्रेमाला उपलब्ध होतो ना मग आपलं आयुष्य बदलतं। विनाकारण आपल्याला आनंद यायला लागतो, विनाकारण। इन जनरल आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आपल्याला आनंद पाहिजे असतो ना त्यावेळेस आपण काहीतरी करतो, फिरायला जातो, मूव्ही बघतो, गप्पा मारतो, कॉमेडी बघतो, काही ना काहीतरी करतो ज्याद्वारे आपल्याला आनंद मिळत असतो। पण ज्यावेळेस आपण ॲक्च्युअलमध्ये प्रेमाला पात्र होतो ना त्यावेळेस अकारण आपल्याला आनंद येत असतो। काय केलं तरी पण आनंद येतो, काय नाही केलं तरी पण आनंद येतो। एक कॉन्स्टंट फेजमध्ये आपण आयुष्य जगत असतो। त्यामुळे आयुष्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला ॲक्च्युअलमध्ये प्रेम मिळतं ना त्यावेळेस मग आपल्याला कोणी दुःखी नाही करू शकत, कोणीच नाही दुःखी करू शकत।
पण आपल्याला ते अटॅचमेंट आणि प्रेम ह्या गोष्टींमधला फरक कळायला पाहिजे. पण कसं असतं माहिती आहे का, माणूस जो असतो ना त्याला कोणी ना कोणी पाहायचे असतं सतत, त्यामुळे तो कोणासोबत ना कोणासोबत अटॅचमेंट करून घेतो. पण ज्यावेळेस आपल्याला ॲक्च्युअलमध्ये प्रेम कळतं आणि साधारण आपण ते प्रेम ज्यावेळेस कमावतो, ज्यावेळेस ते प्रेम मिळवतो ना, त्यावेळेस मग आपण ॲक्च्युअलमध्ये राजासारखं आयुष्य जगत असतो. मग आपल्याला जगातला कुठलाच व्यक्ती दुःखी नाही करू शकत. पण ते प्रेम आपल्याला कळालं पाहिजे आणि कळल्यानंतर त्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत. आपल्याला आयुष्यामध्ये त्रास कोण देतं? ज्या व्यक्तीवर आपण डिपेंड असतो, ज्यांच्याकडून आपल्याला काहीतरी पाहिजे असतं ना, तीच लोक त्रास देतात. ज्यांच्याकडून आपल्याला काय नकोच आहे ते व्यक्ती आपल्याला इच्छा असली तरी पण त्रास देऊ शकत नाहीत, कधीच नाही. त्यामुळे आयुष्यामध्ये कधीही कुठल्या व्यक्तीला कधी ब्लेम नाही करायचा, कधीच नाही करायचं. काल परवा ज्यावेळेस माझ्या मित्राचं आणि माझं बोलणं झालं ना, त्यावेळेस मी त्याला ह्या गोष्टी बोललो की प्रॉब्लेम समोरच्यामध्ये नसतो, प्रॉब्लेम हा आपल्यामध्ये असतो. आपण काहीतरी मागत असतो म्हणून आपल्याला त्रास होतो आहे, आपण त्याच्यावर डिपेंड आहोत म्हणून आपल्याला त्रास होतो. त्यामुळे ते फ्रीडम कसं आपल्याला मिळवता येईल ते बघायचं, जर ॲक्च्युअलमध्ये आपल्याला आनंद पाहिजे असेल तर. नाहीतर जगातल्या आपण कितीतरी गोष्टी कमवल्या, कितीतरी श्रीमंत झालो ना, पण जर आपण कुठं अटॅच असलो ना, तर मग आपल्या आयुष्याच्या आनंदाची दोरी त्या समोरच्या व्यक्तीच्या हातात असते. त्यामुळे मुक्त होणं हा सगळ्यात मोठा आनंद असतो. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.